नमस्कार. गायत्रीज किचनमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज मी दाखवणार आहे सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. इथे मी कढई तापत ठेवलेली होती, त्याच्यामध्ये 1 वाटी गाईचं तूप घातलेलं आहे. आता प्रसादाचा शिरा म्हटल्यावरती गाईचं तूप नक्कीच आलंय. तुम्ही सुद्धा गाईचं तूपच वापरा, याने टेस्ट पण खूप छान येते. तूप गरम झालेलं आहे. आता इथे मी 1 केळ अशा पद्धतीने कापून घेतलेले आहे. तर इथे या तुपामध्ये आपल्याला ही जी केळी आहे ती तळून घ्यायची आहे. आता तळली गेली कसं समजायचं, तर हलवत हलवत केळी जी आहे ती फुगून वर येते. हे बघा, अशा पद्धतीने ते केळी जी आहे ती फुगून वर आलेली आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला रवा घालायचा आहे. तर इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्हाला जाड रवा वापरायचा असेल तर तुम्ही जाड रवासुद्धा वापरू शकता. आता आपल्याला या तुपामध्ये व्यवस्थित रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे. हे भाजत असताना गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवर रवा भाजायचा नाही. प्रसादाचा शिरा करताना अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजण्याची मेहनत असते. आपण मध्यम किंवा बारीक गॅसवरती जर रवा भाजला तर टेस्ट खूप छान येते प्रसादाला. तर इथे तुम्ही बघू शकता तुपामध्ये रवा चांगला भाजला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता की आपण जी केळी टाकलेली होती ती सुद्धा तुम्हाला इथे दिसत नाही आहे, म्हणजे ती रव्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झालेली आहे. तर इथे साधारणतः मला हा रवा भाजायला 5 ते 7 मिनिटं लागलेले आहे. अगदी बारीक गॅसवरती इथे मी हा रवा भाजलेला आहे. आता बघू शकता इथे छान रव्याला बदामी रंग आलेला आहे. आता या स्टेजला आपल्याला दूध घालायचं आहे. इथे साधारणतः मी 3 वाट्या दूध घेतलेलं आहे आणि दुधामध्ये आधीच मी केशर टाकून ठेवलं होतं. केशराने काय होतं, आपल्या जो प्रसादाला एक कलर पण छान येतो आणि टेस्ट पण एक वेगळी छान येते. हे टाकत असताना अगदी सावकाश टाकायचं, कारण आपण दूधसुद्धा गरम टाकतोय आणि रवासुद्धा खूप गरम आहे. त्याच्यामुळे सावकाश टाकायचं, जेणेकरून चटका बसणार नाही. इथे गॅससुद्धा बारीक ठेवायचा आहे. बघा, दूध व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता इथे आपल्याला अगदी झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं, कच्चेपणा जो असतो दुधाचा किंवा रव्याचा तो सगळा निघून जातो. तर बघा, 3 ते 4 मिनिटं झालेले आहे. रवा आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता इथे 1 वाटी मी साखर घातलेली आहे. परफेक्ट प्रमाणाचं जर तुम्ही बनवला ना तर व्यवस्थितच प्रसाद बनेल. तर आता ही साखर जी आहे ती व्यवस्थित या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता साखर छान पघळली गेली आहे. कलरसुद्धा किती मस्त आलेला आहे. घरामध्ये पूर्ण घमघमाट सुटलेला आहे प्रसादाचा. आता याच्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स टाकणार आहे. ड्रायफ्रूट्स मी काजू बदाम जे आहे आधीच मी भाजून त्याचे काप करून घेतले होते आणि वेलची पूडसुद्धा घातलेली आहे. तर इथे ड्रायफ्रूट्स हे सगळं घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी 2च मिनटं आपल्याला याला झाकण ठेवून पुन्हा वाफवून घ्यायचं आहे, जेणेकरून ही जी साखर आहे ती व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स झाली पाहिजे. तर इथे 2-3 मिनटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आपला जो प्रसाद आहे तो रेडी झालेला आहे. कलरसुद्धा खूप मस्त आलेला आहे आणि ह्या प्रमाणात जर तुम्ही केला ना तर तुमचा प्रसाद कधीही बिघडणार नाही. तर रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह.